अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पुन्हा आमदार झालो नाही तरी चालेल, पण मुस्लिम समाजाची मते नकोत असं विधान त्यांनी केल्याचं समोर आलंय। त्याच मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेली वक्तव्ये देखील चर्चेत आली आहे। या दोन्ही वक्तव्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून पुण्यात लांडगे आणि जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराज समाधी मंदिराची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते। मात्र यंदा ही यात्रा पुन्हा वादात सापडली आहे। यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका येथील माजी सरपंच संजय मरकड आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली। या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यासाठी आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतरांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मागील वर्षीही मढी ग्रामपंचायतीने विशेष ठराव मंजूर करून मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत व्यवसाय करण्यास मनाई केली होती। मंदिराचं पावित्र्य राखलं जात नाही असा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला होता। यावर्षी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू न देण्याची भूमिका माजी सरपंच संजय मरकड यांनी मांडली। सध्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असताना ते प्रशासक म्हणून कारभार पाहत आहे। दरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून असा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार माजी सरपंचांना नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यातील भाषणांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगल्या आहेत। तसंच दोन्ही आमदारांनी मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह व भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी पुणे शहर पोलिसांकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा डेली सिटी न्यूज।